आपण करत आहोत मस्त भेंडी स्पेशल एपिसोड। त्यामध्ये मी तुम्हाला आधी करून दाखवली ती भेंडी टेम्पुरा। आता त्याच्याबरोबर जो आपण सॉस सर्व करणार आहोत त्याचा सॉस आहे रेमुलाद। आणि या रेमुलादसाठी आपण काय काय साहित्य घेतलंय सुरुवातीला ते पाहून घेऊ। रेमुलादसाठी आपण साहित्य घेतलंय कांदा बारीक चिरलेला, तसंच पार्सली बारीक चिरलेली, मॉल्ट विनेगर आपल्याला लागेल 2 चमचे, नंतर मोहरीची पेस्ट साधारणतः 1 चमचा, चहाचा चमचा, मीठ, काश्मीरी तिखट आणि मिरपूड, तसंच लसूण एक साधारणतः 6-7 पाकळ्या। हा जो सॉस आहे तो एक क्लासिकल सॉस आहे, क्लासिक सॉस आहे आणि या भेंडी बरोबर तो अतिशय मस्त लागतो। भेंडीची चव मस्त लागते। पण हा जो सॉस आहे तो एक प्रकारचा इमल्शन आहे, जसं आपण मेयोनेज बनवतो। फक्त लक्षात ठेवा मेयोनेज मध्ये आपण अंड आणि तेल याचं इमल्शन केलं होतं। याच्यामध्ये आपल्याला इमल्शन करायचं आहे म्हणजे कांद्याची पेस्ट करायची आहे। त्या सगळ्या पेस्ट आपण मिक्सरमधून काढून घ्यायच्यात आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे। सुरुवात करूया। इकडे मिक्सर माझ्याकडे तयार आहे। हा जो कांदा आहे सुरुवातीला आपण हा कांदा याच्यामध्ये मिक्स करू। ओके, नंतर याच्यामध्ये घालूया थोडंसं तेल। मेयोनेज सारखं भरपूर तेल घालायचं नाहीये, अराउंड 10 ते 15 ml तेल आपल्याला पुरेसं होईल। थोडीशी पेस्ट बनवून घ्यायची आहे। त्या पेस्ट बनवण्याकरता आपल्याला तेल घालायचं आहे कांद्याच्या पेस्टमध्ये। पाणी मात्र याच्यात अजिबात घालायचं नाहीये। थोडीशी काळजी घ्यायची, कांदा जरा मिक्स करून घेताना तेल आपल्याला असं वाटलं की जरा कमी लागतंय तर आपण थोडंसं अजून तेल त्यामध्ये मिक्स करू शकतो। आपल्याला कांद्याची पेस्ट बनवून घ्यायची आणि ही या पेस्टमध्ये आपल्याला आता हे बाकीचं जिन्नस त्याच्यामध्ये घालायचं आहे। पण अतिशय वेगळी चव ह्याची बनते। म्हणजे आपल्याकडे हे सगळं साहित्य उपलब्ध असतं पण आपण ते आपल्या ह्याच्यामध्ये म्हणजे आपल्या क्विझिनमध्ये आपण त्याचा कधीच असा वापर केलेला नाही आहे। दॅट इज व्हेरी डिफरंट। पार्सली आपण घालूया, नंतर या लसणाच्या पाकळ्या बारीक चिरलेल्या, त्याला छान कांदा, लसूण, पार्सली आणि विनेगरची चव लागली पाहिजे। अगदी थोडंसं आपण मोहरीची पेस्ट घालतोय, मीठ, तिखटाने सुद्धा त्याला मस्त रंग येणार आहे। काश्मीरी तिखट वापरलंय। तिकडे म्हणजे परदेशात जेव्हा आम्ही बनवतो तेव्हा त्याच्यामध्ये आम्ही हंगेरियन पॅप्रिका वापरतो। आपल्याकडे हंगेरियन पॅप्रिका तुम्हाला जर का नाही मिळाला तर त्याला उत्तम सबस्टिट्यूट म्हणजे काश्मीरी मिर्च पावडर। आपल्याला आता पुन्हा याची पेस्ट बनवायची आहे। आपण थोडंसं तेल याच्यामध्ये मिक्स करू कारण त्याला जरा चांगलं ब्लेंड होण्याकरता थोडंसं मॉइस्टनेस असणं आवश्यक आहे। वा, तुमच्या लक्षात आलं असेल याचा रंग काय बदललेला आहे आणि त्याचा स्वाद सुद्धा मस्त सुटलाय कारण मोहरीची पेस्ट त्याच्यामध्ये घातलेली आहे। आणि आय मीन कलर कॉम्बिनेशन जर का पाहिलं तर मॅच होत आहे, त्यामुळे अजिबात असं वाटणार नाही की भेंडी ची एक वेगळी चव आणि त्याचा रंग प्लस हे काहीतरी तुम्ही वेगळं सर्व केलंय असं अजिबात वाटणार नाही। अगदी एकमेकांना ही डिश कॉम्प्लिमेंट करणार आहे। आय शो यू, लेट मी सी। अनबिलिव्हेबल, मस्त चव लागते। भेंडीचा क्रिस्पीनेस आणि या रेमुलादची चव। तुम्ही जर का हा सॉस बनवला आणि सपोज फॉर सम रिझन तो तुमच्याकडे टिकला म्हणजे उरला तर तुम्ही तो फ्रीजमध्ये टिकवू शकता। साधारणतः एका बाटलीमध्ये मस्त एअरटाईट कंटेनरमध्ये तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा तो। आणि अगदी तोंडी लावण्याकरता सुद्धा तुम्हाला जर का हा सॉस वाढायचा असेल तर आपल्या ताटाच्या डाव्या बाजूमध्ये त्याचा समावेश करा आणि डेफिनेटली हा सॉस लगेच बनवायला घ्या। पण त्या अगोदर साहित्य आणि कृती लिहून घेणं आवश्यक आहे, ती लिहून घ्या। रेमुलाद बनवण्यासाठी लागणारे साहित्य: बारीक चिरलेला कांदा, पार्सली, 2 चमचे मॉल्ट विनेगर, 1 चमचा मोहरी पेस्ट, मीठ, तिखट, मिरपूड आणि लसूण। कृती: मिक्सर मध्ये कांदा आणि तेल एकत्र वाटून पेस्ट करून घ्यावी। त्यामध्ये पार्सली, बारीक चिरलेला लसूण, मॉल्ट विनेगर, मोहरीची पेस्ट, मीठ, तिखट, मिरपूड आणि तेल घालून सॉस ब्लेंड करून घ्यावा।